पुण्यात देहविक्री सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आणि 3 मुलींना या प्रकरणी ताब्यात घेतलंय। मात्र मुख्य सूत्रधार कल्याणी देशपांडे मात्र नेहमीप्रमाणे पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। पुण्याच्या कोथरूडमधल्या भुसारी कॉलनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय आणि पुन्हा एकदा कल्याणी देशपांडेचं नाव पुढे आलं। पोलिसांनी उच्चभ्रू सोसायटीत टाकलेल्या छाप्यात 3 मुलींना रंगेहात पकडण्यात आलंय। फेक गिराईक तयार केलं आणि त्यांना फोन करायला सांगून मग कुठे यायचं काय यायचं वगैरे त्यांनी त्या फोनवाल्याने आम्हाला सांगितल्यावर डावी भुसारी कॉलनी शिवालय सोसायटी ती रेड झालेली आहे। ते 3 मुली आम्हाला मिळाल्या। प्राथमिक तपासामध्ये असं आहे की 3 मुली मेजर आहेत। दुसरा अजून एक म्हणजे एक यूपीची आहे, एक कलकत्त्याची आहे आणि एक मुंबईची आहे। कल्याणीचा एजंट रवी तपासेवरती ही गुन्हा दाखल झालाय। मात्र नेहमीप्रमाणे याही कारवाईच्या वेळी कल्याणी देशपांडे पोलिसांच्या हाती काही लागली नाही। कल्याणी देशपांडेवर पुण्यात एकूण 22 गुन्हे नोंद आहेत। ती चालवत असलेल्या कुंदनखान्यावर पोलीस धाड टाकतात, त्या ठिकाणी मुलींना ताब्यात घेतात, दलालांना अटक करतात, परंतु कल्याणी देशपांडे पोलिसांना सापडत नाही। कालच्या या घटनेत देखील हेच घडलं। पोलिसांनी धाड टाकली, त्या ठिकाणी मुलींना ताब्यात घेण्यात आलं, दलालाला अटक करण्यात आली, परंतु कल्याणी देशपांडे त्या ठिकाणाहून फरार झाली। कल्याणी देशपांडेवर याआधी सुद्धा पुण्यात एकूण 23 गुन्हे दाखल आहेत। कल्याणीवर 1998 साली पीटा अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला। डेक्कन पोलीस स्थानकात 7 गुन्ह्यांची नोंद आहे, तर चतुश्रृंगी पोलीस स्थानकात आहेत 7 गुन्हे। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 3 गुन्ह्यांची नोंद पाहायला मिळते, तर विश्रांतवाडी, हिंजवडी आणि हवेली पोलीस स्थानकात सुद्धा कल्याणी देशपांडे विरोधात गुन्ह्यांची नोंद आपल्याला पाहायला मिळेल। कल्याणीवर एकदा मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आली आहे, मात्र आतापर्यंतचे हे सर्व खटले प्रलंबितच आहेत। कल्याणीचं नेटवर्क महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नसून इतर राज्यात आणि परदेशात असल्याचंही समोर येत आहे। पोलिसांनी देहविक्रीच्या ठिकाणी छापा टाकला की कल्याणीचे प्यादे हाती लागतात, मात्र कल्याणीपर्यंत पोलिसांचे हात काही पोहोचतच नाहीत। त्यामुळे आणखी कुंटनखाने उघडण्याआधी कल्याणीला गजाआड करण्याची गरज आहे। मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे।